हाय. रूममध्ये फ्रेश झाल्यानंतर आम्ही थोडा वेळ परत बाहेर फिरण्यासाठी आलो होतो. राहुल काका आम्हाला गार्डनला घेऊन गेला होता लहान मुलांच्या. मग तिकडे आम्ही थोडा वेळ टाईमपास केला. त्यानंतर आम्हाला मोठ्यांचे गेमसुद्धा खेळायचे होते. येत काहीच नव्हतं, पण खेळायचं सगळंच होतं. मग आम्ही कॅरम बोर्डवर बसलो होतो कॅरम खेळायला. मग याला आम्ही थोडा वेळ तिकडेच खेळायला सोडलं होतं. त्यानंतर मोठ्यांचे गेमसुद्धा छान छान होते. मग पप्पा आणि राहुल काका दोघंजणंही तिकडे खेळत होते. आम्ही दोघीजणी फक्त बघायचं काम करत होतो. मग ह्या तिघांचं थोडंफार खेळून झाल्यानंतर आमचा दुपारचा लंच टाईम झाला होता. मग आम्ही जेवायला जायला निघालो होतो. वाटेत आम्हाला हे छान छान परत पक्षी दिसले होते. मग आम्ही दोघींनी थोडंसं तिकडे फोटोशूट केलं. फोटोशूट झाल्यानंतर आम्ही जेवणासाठी आलो. जेवायला खूप छान मेनू होता. फिश होते, अंडा कढी होती. मग जेवण वगैरे सगळं घेतलं आणि त्यानंतर आम्ही सगळेच जण जेवायला बसलो होतो. जेवण वगैरे आवरलं. त्यानंतर मग थोडा वेळ आराम केल्यानंतर संध्याकाळी परत आम्ही स्विमिंग पूलला आलो. तर लाडोबाला पाण्यात खेळायला खूपच आवडतं, त्यामुळे आम्ही त्याला घेऊन स्विमिंग पूलमध्ये आलो होतो. आम्ही सगळेच जण स्विमिंग करणार होतो, पण पाणी इतकं थंड होतं की पाय पण आतमध्ये ठेवत नव्हता. मी तर पाण्यात उतरलेच नाही. मी वरती राहूनच फक्त फोटोशूट करत होते. त्यानंतर थोडेसे व्हिडिओज वगैरे काढले आणि मग लाडोबाला घेऊन आम्ही परत आमच्या रूमकडे जाण्यासाठी निघालो. मग रूममध्ये आल्यानंतर ह्यांना परत नदीत जाऊन असं पेडिक्युअर करून घ्यायचं होतं. मग हे सगळेजण परत थोडा वेळ तिकडे थांबले होते. एवढे मासे होते, पाय टाकायला भीतीच वाटत होती. पण प्रगती आणि माझा नवरा हे दोघंजण मस्त असे पाय टाकून बसले होते. मी 5-10 मिनटंच बसले होते, पण मला जामच भीती वाटत होती, कारण ते खूपच चावायला येत होते. मग असं झाल्यानंतर परत संध्याकाळी आम्ही थोडासा आराम केल्यानंतर बाहेर फिरण्यासाठी निघालो होतो. मग तिकडे जाऊन थोडंसं फोटोशूट वगैरे केलं. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.